यानंतर थेट जाऊयात मस्साजोग गावामध्ये या ठिकाणी शरद पवार पोहोचलेले आहेत देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी। ते या ठिकाणी काय भूमिका मांडतात ते बघावं लागेल। आपल्या गावचं आधारवड म्हणून गेले 15 वर्षे काम केले असा संतोष देशमुख आपल्या सर्वांचा एक आवडता त्याची काही दिवसापूर्वी ती घटना नुसत्या या परिसरासाठी नव्हे तर पूर्ण राज्यासाठी एकदम हृदयाला छेद करणारी ती घटना आहे। यावेळी घटना घडली त्यावेळेस बाप्पा आणि मी दिल्लीमध्ये होतो। बाप्पांना मी रात्रभर अक्षरशः यायला फोन करा, एसपीला फोन करा, आम्हाला किती टक्के रिस्पॉन्स आला, किती टक्के आला ते आम्ही नंतर संसदेत सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला। केंद्रीय गृहमंत्र्यांना सुद्धा बाप्पाने आम्ही भेटलो। ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही दुसऱ्या दिवशी लोकसभेच्या सभापतींना सुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांना घेऊन भेटलो की ही घटना घडली, कुटुंबाला न्याय देण्यासाठी ज्या घटनेमागे जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या पाठीशी कोण आहे आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी चालू आहे याची उकल झाली पाहिजे आणि जे खरे आरोपी त्या आरोपींना सजा लागली पाहिजे। या बाबतीत आम्ही संसदेमध्ये प्रयत्न केले। खाली संदीप भैया असू, आमचे जितेंद्र आव्हाड असू, या सर्व मंडळींनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आम्ही या परिवाराला एक सांगू इच्छितो की पवार साहेबांनी आम्ही सर्वजण या परिवाराच्या पाठीशी या घटनेचा पूर्णपणे तपास करून आम्ही या परिवाराच्या खुनाची चौकशी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू। आणि या परिवाराला एकच सांगू इच्छितो, आता सुद्धा साहेबांनी या परिवाराशी बोलत असताना त्या मुलीच्या शिक्षणाच्या बाबत किंवा इतर सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या। तर या परिवाराचे आम्ही आधार म्हणून बाप्पा असो, आम्ही संदीप भैया असो, आमचे त्या ठिकाणी टोपे साहेब असो, आम्ही सर्वजण असू हे त्या ठिकाणी सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।